सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो. सो आज आहे संडेचा दिवस. काल मी व्लॉग चालू केलं, काम पण चालू केलं, पण काल काय सकाळी कामच नाही झालं, ट्रिपच नाही पडली, म्हणून मी संध्याकाळी काल गाडी काढली. तर 5 वाजल्यापासून 12-12:30 पर्यंत काम करून 12:30 वाजता घरी आलो, मस्त 5-5.5 तासात आणि 5-7 तासामध्ये. त्यानंतर आता आज रविवार आहे, वाजले 11:30 आणि आपण कामाला चालू करतोय. 11:20 झालेत. सो कामाला सुरुवात करतोय आता. आणि आज बघूया, लेट सी कुठले कुठले ट्रिप भेटते, कुठे कुठे जातोय, काय काय नवीन बघायला भेटतंय. आज तुम्हाला पण दाखवतो, मी पण बघतो. चला बघूया आज काय काय होतं दिवसभरात, कुठली कुठली ट्रिप पडते. सो गाईज, आता जस्ट क्लायंटला ड्रॉप केलं आपण एअरपोर्टला, आणि पहिली ट्रिप भेटली बरोबर अर्ध्या तासानंतर एअरपोर्टची. आणि कुठले नाही जायचं मित्रांनो. विटाळाचं ट्रिप पडते पण नाही यायचे, कारण रोड खूप ते हे असतात तिकडे यार, ट्रॅफिक खूप असतं आणि गल्ली गल्लीमध्ये असतात. तर तिकडे नाही, आपल्याला बाकीचे कुठले पण पडले तर घेऊ आपण. नवी मुंबई किंवा आपल्या ठाणा भागातले. वेस्टर्नमध्ये तर तुम्हाला माहिती आहे मी जात नाही, सेंट्रल लाईनमधलेच बुकिंग घ्यायचे. सो बघूया कुठली ट्रिप पडते. आणि आता चाललोय खाली. सो मित्रांनो, आलं खारघरला आपण, आणि लगेच पुढची ट्रिप पण भेटली आहे आपल्याला. एअरपोर्टला जसं मी कॅमेरा बंद केला आणि जसं एंट्री करत होतो त्याच्या आधीच आपल्याला खारघरची ट्रिप भेटली आहे. खारघरला जस्ट आता समोरच्या कॉम्प्लेक्समध्ये ड्रॉप केलंय आणि आपण खारघर तलोजा रोडलाच आहे आता. आणि जस्ट क्लायंटला ड्रॉप केलंय. क्लायंटचा फोन यायचीच वाट बघतोय. ज्या लोकेशन टाकलंय त्या लोकेशनवरती आलोय आपण. सो क्लायंटला पिकअप करूया आणि घेऊन निघूया त्यांच्या लोकेशन. बहुतेक एअरपोर्ट आहे. रेट एवढं मस्त देत होता, मी उचललं लगेच, बघितलं नाही, विले पार्ले लिहून आलं म्हणून. बघूया कुठली ट्रिप भेटते ही. चला, कुठलं लोकेशन आहे एक्झॅक्टली. सो मित्रांनो, आत्ता चालू आहे आपण आता T1ला. बरोबर T1चं लोकेशन होतं ते, आणि T1ला चालू आहे. मला वाटलं T2चं असेल, पण T1ला आलोय. बरं झालं, जिकडची ट्रिप पाहिजे होती आपल्याला तिकडचीच भेटली. आणि आता लागली आहे भूक मित्रांनो. बरोबर 5:30 वाजलेत आणि सकाळी नाश्ता करून निघालो होतो 10 वाजता. त्यावरती अजून काय खाल्लेलं नाही आहे, कारण खायला वेळच भेटलेला नाही आपल्याला, आणि खायची इच्छा पण नव्हती तशी. पण आता भूक लागली आहे आणि आता चाललोय आपण T2च्या इथे. आजूबाजूला खाण्याचे वगैरे आहेत, मी आता दाखवतो तुम्हाला. मी T1 ह्या साईडला जर आलो, अंधेरी वेस्टला किंवा अंधेरी ईस्ट साईडला जर असेल, तर मी कुठे जातो नाश्ता करायला ते दाखवतो. आणि आहेत चांगले स्पॉट आहे तो पण नाश्ता वगैरे करण्यासाठी. सो आज संडे आहे, त्यामुळे संडेच्याच हिशोबाने नाश्ता करणार आहे. असं काय नाही संडे असेल, मी कधी पण, आपला रोजच संडे असतो, त्यामुळे त्याचं काय मोठं हे नाही. सो जाऊया पटकन नाश्ता करूया आणि काहीतरी पार्सल घेऊया गाडीत बसून घ्यायला, कारण आता माझं पण फोटो बघायचं आणि गाडीचा पण 3 कांडे राहिली आहे. पण विचार करतोय हे करूनच CNG फुल करून घेऊया. सो सिग्नल पण सुटलाय बघा, सिग्नल पण सुटलाय, गाडी गेली पाहिजे. चला, सो सिग्नल ऑफ झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे. आणि आलोय आता T1ला. इथे ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला सिग्नलवर थांबलोय. हा वरती ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. इकडे लेफ्टला गेलं की BKC वगैरे चेंबूरला वगैरे जाता येतं, आणि इकडे राईट मारलं की गोरेगाव वगैरे आपल्याला जायचं राईटला जाऊन पुढे अंधेरी ईस्टला सहारा रोडला निघायचं आहे आपल्याला. सहारा रोडला तिथे एक CNG पंप पण आहे आणि हे पण आहे, नाश्ता करायला पण आहे. सो जाऊया पटकन. भूक तर खूप लागली मित्रांनो, काय कळत नाही. जाऊया पटकन. आजची अर्निंग पण चांगली झाली. आता टार्गेट ऑलमोस्ट पूर्ण झालं आहे आपलं आत्ताच.
सो त्यामुळे आतला जी घरी एअरपोर्टची ट्रिप भेटली तिचा रेट खूप मस्त भेटला, त्यामुळे टार्गेट ऑलमोस्ट कम्प्लीट होण्यात जमा आहे. सो आता डायरेक्ट ट्रिप घेऊन घराकडेच निघायचं आहे, घराकडचीच ट्रिप घ्यायची असं आहे. सो बघूया कुठली ट्रिप भेटते. चला. सो गाईज आलोय आपण आता सहारा रोडला. आणि सहारा रोड म्हणजे कुठला तो सांगतो तुम्हाला, अंधेरी ईस्टचा. जो अंधेरी जर तुम्ही कुलाबा साईडने येत आहे आणि तिकडने येताना जो अंधेरीचा ब्रिज लागतो तो ब्रिज न चढता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जो तो ब्रिज न चढता पहिला ब्रिजच्या खालून आल्यावर जो पहिला राईट टर्न येतो, पहिला सिग्नल आहे, 3 सिग्नल आहेत ह्याच्या खाली, त्या अंधेरी ब्रिज खाली. आणि तिन्ही लेफ्ट जातात, हे जातात अंधेरी वेस्टला आणि तिन्ही राईट जातात हे अंधेरी ईस्टला. सो अंधेरी ईस्टला फर्स्ट सिग्नल कडनं राईट घेतला की जो रोड लागतो कार्गो डोमेस्टिक कार्गो एअरपोर्टकडे जाणारा, तो रोड म्हणजे सहारा रोड आहे. बघा ते बघा, ह्या रोडवरती आलोय आणि मित्रांना दाखवतो तुम्हाला. सगळं. आणि मित्रांनो जसं आलो ना खाली, काय माहिती काय झालं, अचानक म्हणजे सिग्नल सुरूच भेटला आणि शेवटची गाडी आपलीच क्रॉस झाली बरोबर. त्यामुळे मी काय शूट नाही केला, नाही तर तुम्हाला तो टर्न पण दाखवला असता. खतरनाक झालं. आज रविवारची गाडी चालवायला हीच मजा असते, काम करायला की बाबा रस्ते सगळे खाली असतात. आता बघा ना, जवळजवळ एका टाकीच्या आतमध्ये आपलं आजचं टार्गेट पूर्ण झालंय आणि तरी पण घरी जाण्या इतकं CNG आहे, पण 3च कांडी आहे. त्यामुळे मी काही रिस्क नाही घेणार आहे. विचार करतोय भरू नाही भरू, पण विचार करतोय भरूनच घेऊया CNG. सो जाऊया. चला. आता बघा इथेच आहे आपल्याला राईट साईडला ते दुकान आहे आपलं हॉटेल, खायला जिथे भेटेल. 2 दुकान आहेत ऍक्च्युली, दोघांपैकी जिथे पार्किंगला जागा भेटणार तिकडे जाणार आहे मी, कारण भूक मित्रांनो खूप लागली आहे. पहिल्या ठिकाणी जरी लेफ्टला पार्किंग भेटली तिकडे गाडी लावून मी जाईन, पण जर नाही भेटली तर मग पुढेच जावं लागेल आपल्याला. सो असं आहे. हा एक आहे ना, हा फूड अड्डा, पण साला बंद आहे का काय, अजून चालूच नाहीये. ओ माय गॉड, फूड अड्डा बंद आहे. हा वाला बंद आहे. हा इथे आपण येतो नाश्ता करायला किंवा पुढचं तरी चालू. हा पुढचं चालू आहे. पुढचं चालू आहे हे बघा. हा वाला चालू आहे, त्याच्यामुळे करू येतानाच मारून देतो इथनं. पार्किंग पण भेटली मस्तपैकी आपल्याला आणि थोडंसं पुढे चालत जावं लागेल, कारण इकडे मध्ये कट आहे, त्यासाठी गाडी थोडी पुढे येऊन युटर्न मारून लावली. समोर लावायला जागाच नव्हती, त्यामुळे इकडेच लावली. आलोय आता, चाललोय नाश्ता करायला आणि गाडी बघा आपण इथं लावली, तो दाखवतो तुम्हाला. गेली गाडी. तर गाडी आपण इथं लावली आपली पार्किंगला आणि त्या समोरची ती बिल्डिंग आहे ना, त्या बिल्डिंगच्या थोडंसं आधीच आपलं नाश्ता करायला आहे. तो चाललोय आता, जाऊया काहीतरी खाऊया आणि मग भेटतो. तर पोचतो तिथे पहिले. सो मित्रांनो नाश्ता वगैरे करून आलोय आता गाडीमध्ये आणि मित्रांनो नाश्ता करत होतो, शोरमा खाल्ला, शोरमा आणि चिकन रोल खाल्ले मस्तपैकी दोन्ही. आणि मित्रांनो नाश्ता करायला बसलो, शोरमा संपवला आणि असा पाऊस चालू झाला बस रे बस. आतमध्ये बसून मी हे खाल्लं, बरीच गर्दी झाली होती तिथे त्यामुळे. आणि आता डिवाइस चालू करूया. बाहेरनं जर एखादी ट्रिप भेटली. आता आहे मी सहारा रोडला आणि इथे मागे हे आहे हॅमिल्टन हॉटेल. मागे लेफ्ट साइडला गेलं तर डायरेक्ट T2ला जाईल आणि सरळ गेलं तर कार्गोला जाईल. सो आता सध्या चालू करूया आपण इथनच. जर बाहेरनं ट्रिप पडली तर कशाला आज जायची गरज नाही लागणार असं मला वाटतं.
सो चालू तर केलंय, बघू कुठली ट्रिप पडते. आणि वाजत नाही यार, वाजलं काय माहिती. सो अशा प्रकारे चालू केलंय. जाऊया एअरपोर्टच्या साईडला, एअरपोर्टमध्ये. आणि मी विचार करतोय CNG आता नाही भरायचा, कारण 140 CNG आत्ताच म्हणजे एक 7-8 किलो 6-7 अजून 10-15 किलोमीटर चालेल. टोटल 30-35-40 किलोमीटर चालेल जर आपल्याला वाया ट्रिप भेटली. वाया जर ट्रिप भेटली आपल्याला, तर मग काय CNG भरायची गरजच लागणार नाही. डायरेक्ट नवी मुंबई किंवा ठाण्यातच जाऊन भरू असं वाटतंय. आणि जाऊया पहिलं इकडनं निघूया, चला.